इंदसदवंदियाणं तिहुवर्णहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदगवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। 85 90 नंबरची गाथा होती। सवेसिं जीवाणं सेसाणं तहयपोगलाणं च जं देदि विवरमखिलं तं लोगे हवदियागासं। काय सांगितलं अर्थ? सवेसिं जीवाणं पोगलाणं च सेसाणं, शेषद्रव्यांना, जम अखिलम विवरम देदी, जे अखिल विवर देत, अवकाश देत, तम लोगे आगासम हवदी, संपूर्ण जागा देत, संपूर्ण द्रव्यांना म्हणा किंवा संपूर्ण रीतीने जे जागा देत, जे संपूर्ण अवकाश देते ते आकाशद्रव्य आहे. म्हणून सांगितलं की आकाशद्रव्य हे एकटंच असं आहे की ज्याच्यामध्ये सर्वांना युगपत व्यापण्याची अवकाश देण्याची शक्ती आहे. जरी अवकाशत्व अवगाहनत्व हा गुण सगळ्या द्रव्यांमध्ये आहे तरी सुद्धा आकाशामध्ये विशिष्ट अवगाहनत्व आहे. इथपर्यंत बघितलं होतं. तर काल काय सांगितलं होतं विशेष याच्यातलं वाचलेलं? आकाशद्रव्याबद्दल. आकाश म्हणजे व्हॅक्यूम म्हणा, आकाश म्हणजे स्पेस म्हणा. हां बरोबर. स्काय म्हणजे जे निळं दिसतं ते आकाश आहे आणि स्पेस म्हणजे एक पोकळी आहे ज्याच्यामध्ये की सर्व द्रव्य राहत आहेत. हां, क्षितिजाबद्दल चाललं होतं. काय सांगितलं होतं? जिथं क्षितिज दिसतंय ते आकाशाचा अंत नाही. का? कारण जे दिसतंय ते आकाश नाहीच आहे. क्षितिज दिसतंय म्हणजे ते काय आहे हो? पुद्गल द्रव्य आहे. त्यामुळं पुद्गलाचं क्षेत्र तेवढ्यापर्यंत आहे असं सांगू शकाल, पण तिथंपर्यंत जाऊन जर आकाशाला थांबवण्याचा किंवा त्याचं एंड काढायचा प्रयत्न केला तरी पण मिळणार नाही, कारण आकाश असीम आहे, अनंत आहे. पुढं छान घेतलंय त्यांनी थोडं वर्णन. काय सांगितलं? आकाश निर्लेप आहे. का सांगा? त्याच्यासाठी त्यांनी जवळपास 7-8 उदाहरणं किंवा हेतू देऊन सांगितलं सगळं माताजींनी. निर्लेप का आहे? ठीक आहे, कोणाला स्पर्श करत नाही म्हणून आहे. अजून त्याच्यावर आवरण येत नाही. बरं, हे नवीन. आकाशावर कोणाचं आवरण नाही, बरोबर. त्यामुळं सुद्धा ते स्पर्श करत नाही, निर्लेप राहतं. ठीक आहे, काय काय सांगितले बघू. भलेही आकाशामध्ये आणि काल केशवरी काकींनी सांगितलेलं की आकाश द्रव्यात सगळेजण राहतात पण आकाश सगळ्यांच्यात राहत नाही म्हणून पण ते निर्लेप आहे. आकाश द्रव्यात सगळेजण राहतात पण आकाशामध्ये कोण राहत नाही असं म्हणायचं. आकाश कोणामध्ये राहत नाही असं नाही. आकाश द्रव्यात सगळे आहेत पण तरी सुद्धा आकाशाच्या प्रदेशामध्ये, आकाशाच्या स्वभावामध्ये कुठले द्रव्य जात नाहीत म्हणून ते निर्लेप आहे. बरोबर. तर पुढं सांगतायत की आकाश निर्लेप आहे. भलेही आकाशामध्ये जीव, कोणाकडे चैतन्य रत्नाकर असेल तर 65 पान आहे त्याच्यामध्ये. जीव, पुद्गल, स्कंध, वायू, अग्नी, पृथ्वी, टीव्ही, टेप वगैरे वस्तू सर्व आकाशामध्ये राहतात, परंतु त्या आकाशास स्पर्श करत नाहीत. काय सांगायला लागलेत? सगळे द्रव्य आकाशामध्ये राहतात पण तरी सुद्धा आकाशाला स्पर्श करत नाहीत. त्याला दुसरं उदाहरण दिलं. उदाहरण म्हणा किंवा हेतू दिल्यासारखे दिलेत. काय?
चंद्र सूर्य आदी विमाने नित्य भ्रमण करतात पण आकाश भ्रमण करत नाही. काय सांगितलं? आकाश भ्रमण करत नाही. सगळ्यांची गती दिसतीये पण त्यांच्याबरोबर आकाश फिरत नाही. धर्मद्रव्यच फिरत नाही तर आकाश द्रव्य कसं फिरायचं? तुम्हाला वाटतंय की जसं वर बघितलं तर आकाश असं पळायल्यासारखं वाटतं की नाही? ढग पळाले, आभाळ पळतंय. होय, बर. म्हणजे आकाश पळाल्यासारखं दिसतंय तर आकाश पळतंय का हो श्रीमती मा? आकाश पळतंय का? नाही पळत. तुम्ही कुठं पळापळी करायलाय? म्हणजे सांगतायत जसं आकाश स्थिर आहे तसं स्थिर राहा, स्वभावामध्ये राहा. सूर्य चंद्र नित्य भ्रमण करतात पण आकाश भ्रमण करत नाही, स्थिरच आहे. सूर्यचंद्रास ग्रहण लागते परंतु आकाशास ग्रहण लागत नाही. हेतू एक चंद्र सूर्यावरूनच अनेक हेतू घेऊन सांगितले. त्यांचं मध्ये ग्रहण लागतं पण आकाशाला ग्रहण लागत नाही. पृथ्वी पर्वत वगैरे मोठे पदार्थ, वीट दगड वगैरे छोटे पदार्थ परस्परामध्ये आपटून फुटतात पण आकाश फुटत नाही. कुठं कुठं डोकं लावलंय आम्हाने? आकाश जळत नाही, फुटत नाही, भिजत नाही, काय ओलं होत नाही, नष्ट होत नाही, सगळं लावायचं त्याच्यात. लावलंय बरं का. म्हणजे ते वाचल्यावर सोपं वाटतंय पण असं कुठं आपण डायरेक्ट विचार केला न वाचता. काय म्हणले? वीट दगड वगैरे जे छोटे पदार्थ आहेत तर ते परस्परांमध्ये आपटून फुटतात परंतु आकाश फुटत नाही. तलवारीने शरीर कापले जाईल परंतु आकाशास कापू शकत नाही. का सांगतायत हे सगळं? कारण निर्लेप आहे ना आकाश, स्पर्श करत नाही कोणाला आणि त्या आकाशाला पण कोणी स्पर्श करू शकत नाही. आपण आकाशामध्ये आकाशाला स्पर्श केलाय का नाही? तुम्ही जिथं आहे बसलेले तिथं प्रत्येक द्रव्य आपापल्या प्रदेशात राहते तर ते कोणाला स्पर्श करते असं नाही. कारण स्पर्श हा पुद्गलामध्ये आहे, न जीवाला स्पर्श आहे ना आकाशाला स्पर्श आहे. तलवारीने शरीर कापले जाईल परंतु आकाशास कापू शकत नाही. सागरामुळे पृथ्वी भिजेल, पावसामुळे वायुमंडल भिजेल परंतु आकाश भिजत नाही. पाऊस कुठं पडतो? आकाशात पडतो का आकाशाच्या बाहेर? मग आकाशात पडतो पण आकाश का नाही भिजत? कारण निर्लेप आहे. हे सगळ्याला. अग्नीमुळे इंधन जळेल परंतु आकाश जळत नाही. आकाशातच इंधन आहे, आकाशातच अग्नी आहे, आकाशातच ते इंधन जळते पण तरी सुद्धा आकाश नाही जळत. कारण त्याच्यामध्ये तशी योग्यता नाही, जळण्यासारखं ते इंधन बनू शकत नाही. वायूमुळे पाने फुले उडतील, मोठमोठे पर्वत उखडले जातील, सागर क्षुब्ध होईल परंतु आकाश उखडले जात नाही व क्षुब्धही होत नाही. आकाशामध्ये असं काही होत नाही. कुठं आहे आकाश हो? समुद्रात आकाश आहे का? समुद्राच्या तळाशी आकाश आहे का? जो बघितला की आकाश म्हणजे हे वरचं आहे काय तर त्याला आकाश तिथं दिसणार नाही. कुठं? समुद्राच्या तळाशी, तळघरामध्ये किंवा असं ते माइन्समध्ये जातात लोक. किंवा नरकामध्ये आकाश आहे का हो? असं वर निळं निळं आकाश आहे का नरकात? निळं निळं आहे ते आकाशच नाही आहे हे सांगायचं पहिल्यांदा. का? कारण तिथं बरं म्हणजे तिथं कसं आहे हो, बिळात राहतात म्हणलं ना नारकी जीव, त्यामुळे तिथं तर असं काय आकाश वगैरे दिसायचा संबंधच नाही आहे. सगळा अंधकार आहे. आकाश दिसला तर कुठं तर तुम्हाला सूर्यन चंद्रन प्रकाशन सगळं दिसल पण तिथं नरकामध्ये तशी काय व्यवस्था नाही, अंधार आहे. देवलोकामध्ये आकाश आहे का हो? आकाश म्हणजे आकाश आहे की, आकाश द्रव्य आहे पण ते जे दिसतंय ना निळं आकाश तुमचं, ते निळं आकाश कुठं आहे? देवलोकामध्ये काय आहे डोक्यावर त्यांच्या? छत्र. कसलं छत्र? बघायला पाहिजे देवलोकात जाऊन काय काय. चला आणि अनानी बघू आपण.
वादळामुळे वायुमंडल किती देवलोक आहेत ना दीदी? हा? आपण जे म्हणते आकाश म्हणतात लौकिक मध्ये, त्याच्यावरती देवलोक आहे ना? हो ना, मग तिथं काय आहे असं विचारतोय, म्हणूनच की तिथं काय आहे. मग त्यांची विमानं आहेत, विमानातून ते बाहेर पडल्यावर जातील कुठं जर, तर तिथं काय आहे, किंवा विमानं कुठं आहेत, आकाशामध्ये आहेत असं म्हणता तुम्ही, आकाश प्रदेशामध्ये, तर विमानातून बाहेर पडणार की ते चैत्यालयांची वंदना करायला जायला, मध्य लोकात यायला. मग तिथं काय आहे त्यांच्यावर, असं पोकळी आहे का, बघायला पाहिजे. म्हणजे काय आता लय माहित नाही. हां चालतंय, चला. नरकामध्ये काय असायला तिथं चान्स नाही आहे, वरती असं निळा आकाश असायला. पण नरकामध्ये पण काय म्हणायचं, जिथं अधोलोक आहे ना, अधोलोक सुरू झालं कुठं, त्या खरपंक भागामध्ये, ते पण देवलोक आहेत. मग ते कुठं राहत आहेत, आपल्या महालांमध्ये राहत आहेत. महालातून बाहेर पडल्यावर काय हो, जमीन आहे की वर काय आहे, बिळात कशाला, असं भवनवासी देव, खरपंक भागामध्ये भवनवासी देव राहतात. ते कुठं राहतात, मग काय आहे तिथं. बर, कोणाला समजलं तर सांगा उत्तर. वायूमुळे कुठे येऊ शकतात ना, त्यांना काही तळकाठी नाहीये की नाही, जाऊ देत की. आम्हाला प्रश्न आहे की हे निळं आकाश फक्त मनुष्य तिर्यंच्यांनाच दिसतं का, म्हणजे तिथंच आहे का, वर देवलोकात आणि खाली नरक लोकात काय आहे, असं आमचा प्रश्न आहे. नरक लोकातले वरती येऊन येते देव आहेत, ते वरती येऊन बघू शकतात आकाशाने, मध्ये लोकांना दिसते. तिथं भवनवासी देव जिथं राहतात तिथं काय आहे, असं एक. म्हणजे आता इथं सायंटिस्ट लोकांनी काय सांगितलं, इथं ते पाण्याचा कलर म्हणून ते रिफ्लेक्शन, आणि मग ते निळं दिसतंय आकाश, किंवा ते निळं स्प्रेड होत आहे रंग वगैरे, असं लिहिलंय बरं का. तुम्हाला वाचायचं असेल तर कालच्या स्वाध्यायामध्ये कमेंट दिली आहे एकांनी, त्याच्यामध्ये भरपूर मोठं त्यांनी विश्लेषण केलं आहे की आकाश निळं का दिसतंय बरं का. आणि ते तुम्हाला जास्त कळेल माझ्यापेक्षा. त्यांनी सांगितलं की निळं रंग हे बाकीच्या सगळ्या रंगांमध्ये जास्त त्याच्यामध्ये स्प्रेड होण्याची शक्ती आहे, डिस्पर्स होते, डिस्पर्सिव्ह आहे ते, बाकी अन्य कलर नाही आहेत तेवढे, म्हणून ते निळं आणि त्याच्या सेकंड खाली व्हाईट असतंय म्हणून सांगितलं. म्हणजे मग म्हणून ते निळं आणि पांढरट असं दिसतं, असं काहीतरी त्यांनी तर्क दिला आहे. बरं, किती त्यातलं काय सायन्टिफिक लँग्वेजनी आणि काय धर्माच्या अनुकूल आहे ते बघून समजून घेणे. चला पुढे जायचं आहे. वायूमुळे पाने फुले उडतील, मोठमोठे पर्वत उखडले जातील, सागर क्षुब्ध होईल, परंतु आकाश उखडले जात नाही आणि क्षुब्ध पण होत नाही. हे सांगत होते की सागराच्या वर पण आकाश आहे, मध्ये पण आकाश आहे आणि खाली पण आकाश आहे. ज्याला आकाश म्हणजे परिभाषा माहीत नसेल त्याच्यासाठी आकाश कुठं असतं, समुद्राच्या वरती पण खाली पण. आणि खाली कसं आकाश असतंय सांग, खाली कसं आकाश असतंय, होय थांबा जरा. आकाश म्हणजे जागा द्यायचं कार्य करतंय. पाणी कुठं राहतंय, मग जागा आहे ना त्याची पण एक, त्यामुळं ते आकाशामध्येच आहे जे समुद्र आहे, त्यामुळं ते जिथं खाली आहे तिथं पण आकाश आहेच. इवन ते तुमचं म्हणता काय खालचं भूतल, त्याच्या खाली पण जे काही सगळं व्याप्त आहे, सगळ्या ठिकाणी आकाश आहेच. संपूर्ण लोकाकाशामध्ये आहे, म्हणजे समजून घ्या जिथं कुठं तुम्ही जाऊ शकता, नाही जाऊ शकत, सगळीकडं आकाश आहेच. वादळामुळे वायुमंडल मलिन होते, पावसामुळे निर्मल होते, परंतु आकाश सदैव स्वच्छ निर्मलच आहे. काय म्हणलं, पावसामुळे वादळामुळे वायुमंडल मलिन होते आणि पावसामुळे निर्मल होते. लागू नका माझ्याकडे या, लागतंय. काय कळलं, वादळामुळे सगळीकडे तुम्हाला धूळ उडाली दिसते किंवा सगळी मलिनता झाली दिसते, आणि पावसामुळे निर्मळता झाली असं दिसतंय, परंतु आकाश सदैव स्वच्छ व निर्मळच आहे. त्या वायूमध्ये ती शक्ती नाही आहे की ते आकाशाला मलिन करेल.
आकाश मलिन होत नाही किंवा पुन्हा स्वच्छ होते असेही नाही. आकाश स्वभावतः स्वच्छ आहे. अशा रीतीने आकाश सर्व प्रकाराने निर्लेपच आहे हे सांगायचं आहे. याच्यासाठी हे सगळे हेतू दिलेत. निर्लेप का आहे ते आकाश कोणाच्या द्वारे भिजत नाही, जळत नाही, तुटत नाही, कापत नाही वगैरे वगैरे सगळं असं. त्याच्यामध्ये काय मलिनता येत नाही किंवा ते फुटत नाही असं वगैरे सगळे त्यांनी उदाहरणं देऊन सांगितली माताजींनी. मग हे सगळं आकाशाचं वर्णन समजून काय फायदा? आकाश तर निर्लेपच आहे हे जाणून फक्त आकाशाच्या चर्चेत रमायचे नाही, तर निर्लेप ध्रुव स्वभावास जाणावयाचे आहे. म्हणजे तसं माझा आत्मासुद्धा सगळ्यामध्ये राहूनसुद्धा निर्लेप आहे. कोणाशीही मी लिप्त होणारा नाही. स्वभावानेच मी निर्लिप्त आहे, निर्लेप स्वरूप आहे. आकाशामध्ये जे काय लक्षण केलं अवगाहनत्व, त्याच्यामध्ये 3 दोष काय येत नाहीत हे सांगायचं आहे. अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव दोष काय येत नाहीत. आकाशाचं लक्षण जेव्हा केलं किंवा कधी येतील, त्याचं लक्षण काय केलं तर 3 दोष येतील. अमूर्ती केलं तर अतिव्याप्ती येईल. बरोबर. काल लावलो तो आपण. जर 6 द्रव्य राहतात ते आकाश म्हणलं तर अव्याप्ती दोष येईल. जर अमूर्तिक आहे म्हणलं किंवा निराकार आहे म्हणलं तरी सुद्धा, अचेतन आहे म्हणलं तरी सुद्धा अतिव्याप्ती दोष येईल. का असं घ्या. का अतिव्याप्ती दोष येतो? कारण ते अन्य द्रव्यांमध्ये पण जाते. अतिव्याप्त, लक्ष अलक्ष वृत्ती अतिव्याप्ती म्हटलं ना. आणि असंभव दोष चेतनमय, चेतनमय आहे म्हणलं तर, जर चैतन्यमय आहे, मूर्तिक आहे, स्पर्श करू शकतो असं काय मानलं तर असंभव दोष आहे. पण तिथं अव्याप्ती लागतच नाही. अव्याप्ती नाही, असंभवच की. नाही म्हणजे अतिव्याप्ती तिघांमध्ये ते अव्याप्ती लागत नाही, कारण तिचा अशुद्धपणा किंवा काही असं नसल्यामुळे. नाही अव्याप्ती लावलं ना, अव्याप्ती लावलं ना आपण. जिथं 6 द्रव्य राहतात तेच आकाश असं म्हणलं तर अव्याप्ती दोष येतो. का? कारण 6 द्रव्य जिथं नाही तिथं पण आकाश आहे. मग आकाशाचं लक्षण जर एवढंच केलं, जिथं सगळे द्रव्य राहतात असं ते आकाश असतं असं म्हणलं तर त्याला आकाश म्हणता येणार नाही तुम्हाला. मग लक्षण एका भागात व्यापलं असं म्हणावं लागेल. म्हणून तिथं अव्याप्ती दोष येईल. पण 3 दोषांचा अभाव करण्यासाठी योग्य लक्षण काय दिलं? आकाशद्रव्यामध्ये अवगाहनत्व हेतू आहे. धर्म, अधर्म द्रव्य आणि कालद्रव्यामध्ये अव्याप्ती लागणार नाही. लावली होती ना आपण तेव्हा. धर्मद्रव्याचं लक्षण काय लावलं? गती हेतुत्ववाला असतं ते धर्मद्रव्य. अव्याप्ती दोष कसा येणार? थोड्या भागामध्ये लक्षण आहे नाही असं कुठं होणार? धर्मद्रव्य सगळ्यांमध्ये असणार. धर्मद्रव्याचं लक्षण आहे गती हेतुत्व. मग काही जणांना गतीला मदत करतं, काहीला मदत करत नाही असं म्हणलं तर असं व्हायला पाहिजे ना. तसं झालं तर आपण दोष देऊ शकतो ना. तसं नसताना आपण कसं म्हणू शकतो? अतिव्याप्ती अतिव्याप्ती दोष येत नाही. का नाही येत? अतिव्याप्ती अमूर्तिक. ठीक आहे, बाकीची लक्षणं घेतली तर अतिव्याप्ती दोष येत नाही असं सांगितलं जाईल. आणि असंभव दोष काय येत नाही तर गती हेतू हे व्याप्त त्या धर्मद्रव्यामध्ये हे लक्षण, त्यामुळे त्याच्यामध्ये असंभव दोष येत नाही. त्याचंच लक्षण आहे ते, अन्यांचं नाही. जर अन्य काय लक्षण केलं स्थिती हेतुत्व वगैरे तर असंभव दोष येईल. ठीक आहे, विचार करू बघू. धर्मद्रव्य अधर्मद्रव्यामध्ये अव्याप्ती दोष येतो का? म्हणजे जर कुठलं लक्षण केलं तर अव्याप्ती दोष येतो का? लोकाकाशामध्ये आपण राहतो. प्रश्न ऐकला का आमचं?
3 दोषांनी रहित असतं जे पण लक्षण करतो ते. नैना काकी आहे का समोर माझ्या? डॉक्टर काका, सोनल, उत्तर द्या कोणाला येतंय. जसं आकाशाचं लक्षण केलं अवगाहनत्व, इकडं आला तर बरं होईल तुम्ही. आकाशाचं लक्षण अवगाहनत्व केलं तर ते निर्दोष आहे. मग त्याच्यामध्ये अव्याप्ती काय येत नाही सांगितलं होतं की जर जिथं 6 द्रव्य राहतात तेच आकाश म्हटलं तर अव्याप्ती दोष येईल, कारण अलोक आकाशात पण आकाश आहे. अतिव्याप्ती दोष कसा येईल? जर त्याला अमूर्तिकच असं लक्षण केलं तर सगळ्या अन्य अमूर्तिक द्रव्यामध्ये पण जातं, म्हणून अतिव्याप्ती येईल. आणि असंभव जर त्याला चेतन म्हणलं, जर त्याला मूर्तिक म्हणलं तर ते असंभव दोष येईल. पण या सगळ्या दोषांनी रहित लक्षण केलं अवगाहनत्व हेतूवाला. तसं धर्मद्रव्यामध्ये 3 दोष कसं येत नाही ते सांगायचं त्यांना. अतिव्याप्ती सांगू शकतो, असंभव सांगू शकतो, अव्याप्ती दोष कधी आला असता असा त्यांचा प्रश्न आहे. धर्मद्रव्याच्या लक्षणावरून का? हां, गती हेतुत्व ह्या लक्षणाला अव्याप्ती दोष येत नाही. जर काय लक्षण केलं असतं तर अव्याप्ती दोष आला असता. हे जर लोकाकाशच्या बाहेर पण असते तर कदाचित, पण मध्ये लोकाकाश काय राहिलं असतं? नाही, तसं नाही. मी फक्त हेच विचार केला, जे अनादि अनंत स्थिर आहेत ना अकृत्रिम रचना, त्यांच्या ठिकाणी धर्मद्रव्याचं कार्य नाही दिसून येत आहे. म्हणजे ते काय हलत नाहीत किंवा गमन करत नाहीत, तर त्यांच्या गतीमध्ये ते कुठं हेतू होत आहे असा एक विचार आला. पण ॲक्च्युली नाही, त्यांच्यामध्ये जे काही जरी स्थायी असेल जसंच्या तसं, तरी उत्पादवे चालू आहे ना, त्याच्यातच घटवलं होतो आम्ही. उत्पादवे नका म्हणू, कारण ते उत्पादवे म्हणताना कालद्रव्याकडे जाते. परमाणूंचं आवागमन चालू आहे, त्याच्यामध्ये धर्मद्रव्याचं सहकार्य आहे. मग काढ आता अव्याप्ती दोष. अव्याप्ती दोष जीव आणि पुद्गल दोन्हीमध्ये तो व्यापला पाहिजे, कारण ते जीव आणि पुद्गलांना गमन करण्यामध्ये निमित्त म्हटलं गेलं. मग जीव आणि पुद्गलाच्या प्रत्येक जीव आणि पुद्गल सगळ्यांना ते मदत केलं असं म्हणावं लागेल. उद्युक्त अशा जीव आणि पुद्गलांना गमन करण्यास ते निमित्त आहे. बरोबर. मग उद्युक्त असणारे जीव आणि पुद्गलांना ते गमन करण्यास निमित्त आहेच. कुठं तिथं अव्याप्ती दोष येतो? सर्व जीव आणि पुद्गलांना. मग आता त्या ठिकाणी तुम्ही म्हणताय स्थिर राहण्यासाठी, तर तिथं आकाश द्रव्य असेल ते काय तुम्ही अकृत्रिमचे आहेत त्याला काय, पण गमन करण्यामध्ये उद्युक्त आहेत ना जे, त्या सगळ्यांना गती हे, त्यामुळे तिथं अव्याप्ती दोष घटत नाही. सर्व उद्युक्त जीव आणि पुद्गलांना गमन करण्यास धर्मद्रव्य निमित्त आहेच. त्यामुळे अव्याप्ती दोष येण्याचा संबंधच नाही. सर्व म्हणजे उद्युक्त असे आहेत ना. सर्व जीव आणि पुद्गलांमध्ये ते लक्षण जातं. गमन करण्यासाठी उद्युक्त असणाऱ्यांना ते मदत करतं. पण ती व्याख्या घ्या, स्थितीपूर्वक गमन करण्यास जे जीव आणि पुद्गल आहेत त्यांना ते निमित्त आहे. हा, त्यांना ते निमित्त आहे. स्थिर असणाऱ्यांना नाहीये, उद्युक्त आहे. जसं माशाला पाणी, मासा फिरण्याला उद्युक्त आहे, म्हणून पाणी त्या ठिकाणी निमित्त आहे. अव्याप्ती दोष येऊ नाही शकत. कधी आला असता जर त्याचं काय लक्षण, कारण सगळे निर्दोष आहेत हे लक्षण. पण असं माताजींनी सगळे 3 दोष काय येत नाहीत हे घटवले. तो जसं मी आत्ता आकाशामध्ये सांगितलं, जसं धर्मद्रव्यामध्ये अतिव्याप्ती का नाही येत, कारण ते अमूर्तिक आहे असं म्हटलं तर अतिव्याप्ती दोष येईल. फक्त अमूर्तिक हे लक्षण केलं तर, पण ते म्हणून आम्ही ते लक्षण केलं नाही आहे. त्याचं लक्षण गती हेतुत्व केलं आहे. मग इथं माताजींनी केलंय की उत्पादवे ध्रुव हेच जर त्याचं लक्षण केलं तरी अतिव्याप्ती दोष येतो. ठीक आहे, चला. अव्याप्ती दोष येत नाही असं दाखवलंय. चला आकाशात जायचंय का परत? लोकाकाशामध्ये आपण राहतो तर त्याचा आकार कसा आहे? 2 पाय पसरून 2 हात कमरेवर ठेवून उभ्या असलेल्या मनुष्याच्या आकारासारखा आहे. या असंख्यात प्रदेशी लोकाकाशात 3 भाग आहेत. कुठले? ऊर्ध्वलोक, मध्यलोक आणि अधोलोक. या आकाशाचे कार्य अवगाहन, स्थान देणे.
सर्व पदार्थांना बाधा न होऊ देता राहण्यास जागा देणे म्हणजेच स्थान, दान, शक्ती, अवगाहन, हेतुत्व हे गुणही द्रव्यास सोडून अन्य स्वतंत्र राहत नाहीत. म्हणजे द्रव्यामध्येच हे गुण आहेत, जे द्रव्याचे प्रदेश ते गुणांचे प्रदेश आहेत. त्रिकालातही हे गुण द्रव्यास सोडून स्वतंत्र राहू शकतच नाहीत. हा त्रिकाल अबाधित सिद्धांत आहे. जे गुण असतात ते नियमाने द्रव्याच्या सर्व भागात आणि सर्व अवस्थेत राहतात, त्यामुळे ते त्याला सोडून राहतात असं म्हणता येणार नाही. प्रश्न: अलोकाकाशात जर एक शुद्ध आकाशच आहे व असंख्यात प्रदेशी लोकाकाशामध्ये अनंतानंत द्रव्ये अबाधित तेच आपण जे ह्याच्यात घेतलं होतं की आकाश म्हणला तर अनंत प्रदेशी आहे, लोकाकाश म्हणला तर असंख्यात प्रदेशी आहे. तर एवढ्याशा असंख्यात प्रदेशामध्ये अनंतानंत द्रव्ये कसे व्यापतात असं प्रश्न केला तिथं. तर उत्तर दिलं, विशिष्ट सामर्थ्यसहित अवगाहन हेतुत्वामुळे हे अनंतानंत पदार्थ असंख्यात प्रदेशी लोकाकाशामध्ये अबाधित गुण्यागोविंदाने नांदतात. काय कळलं? आकाशामध्ये काय लक्षण आहे? विशिष्ट अवगाहनत्व. त्यामुळं जरी त्या लोकाकाश असंख्यात प्रदेशी आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये अनंतानंत द्रव्ये राहू शकतात. ते उदाहरण द्या की एक ग्लास मध्ये ऊसाचा रस तेवढाच, तेवढीच राख आणि तेवढ्याच टाचण्या, हे सगळे सामावण्याची असं ते उदाहरण कशात आलं? पण ते कशात आलं का? आमच्या उदाहरणांमध्ये ते नाही आलं. म्हणजे गाथेमध्ये त्यांनी उदाहरणं दिली आहेत. जसं एका रूममध्ये अनेक प्रकाश मावतात, अनेक दिव्यांचे. दुसरं काय सांगितलं? उंटाच्या दुधामध्ये तेवढाच मध मावतो. तिसरं उदाहरण दिलं, एका पात्रामध्ये राख घेतली तर त्यात पाणी मावतं. आणि नागरस नावाच्या औषधीमध्ये नागरस, ते घेतलं. नागरस औषधीमध्ये सुवर्ण मावतं. हे 4 उदाहरणं आम्हाला शास्त्रात मिळाली आहेत. ते तुम्ही जे सांगताय ते उदाहरण आम्हाला माहित नाही आहे. मग ते काल एकांनी मला विचारलं होतं, उंटाच्या नाही काय उसाच्या रसाचं उदाहरण कशात आहे असं. ते आपल्याला माहित नाही. म्हणजे आता उदाहरण नेहमी परिचित आहे ऐकून, पण ते कशात आलेलं आहे माहित नाही आहे. वैज्ञानिकाच्या अपेक्षा सांगायची, कारण त्याच्यामध्ये पोकळी असणार ना शास्त्राधार त्याला काहीतरी. मग नाही विज्ञानाच्या अपेक्षेने, म्हणजे ऊसाच्या रसाचं, राखीचं आणि टाचण्यांचं हे संबंध आल्यानंतर त्याच्यामध्ये पोकळी तयार होते आणि पोकळी तयार झाल्यामुळे त्याच्यामध्ये त्या टाचण्या समाविष्ट होतात. असं वैज्ञानिकाच्या आधार देऊन महाराज ते खुलासा करत होते. म्हणजे पुस्तकात आलं असेल हे नाही. असं पंचाध्यायीमध्ये वगैरे आले असतील उदाहरणं तर बघावं लागेल. शास्त्राधार माहित नाही आहे त्याला आपल्याला. तर तुम्ही वाचलं विशिष्ट सामर्थ्य सहित अवगाहन हेतुत्व ना. विशिष्ट अवगाहनत्व हेतू म्हणा किंवा विशिष्ट सामर्थ्य सहित अवगाहन हेतुत्वामुळे हे अनंतानंत पदार्थ असंख्यात प्रदेशी लोकाकाशामध्ये अबाधित गुण्यागोविंदाने नांदतात. लोकाकाशाहून अलोकाकाश मोठे आहे, कारण लोकाकाश असंख्यात प्रदेशी असून अलोकाकाश अनंत प्रदेशी आहे. परंतु दोहोंचे द्रव्य, क्षेत्र, काल, भाव समानच आहेत. लोकाकाशाचे वेगळे आणि अलोकाकाशाचे वेगळे असं नाहीत. जसं सांगितलं होतं उदाहरण की आपला आत्मा संपूर्ण या असंख्यात प्रदेशामध्ये व्याप्त आहे. मग डोळ्यातला आत्मा वेगळा, कानातला आत्मा वेगळा, हातातला, पायातला वेगळा वेगळा असतो का? किती आत्मे झाले असते असे? मग एक आत्मा कुठंतरी आला जर संपर्कामध्ये तर घाबरतो आपण. तर इथं सगळे आत्मे जर एकाच शरीरात आले असते तर काय हाल झाले असते? एक आत्मा आहे तर इतके हाल आहेत. दुसरे आत्मे आले तर या शरीरामध्ये. म्हणून एका प्रदेशामध्ये एक अखंड आहे आकाश. त्यामुळे त्याच्यामध्ये जरी भेद करतोय आपण लोकाकाश अलोकाकाश, तरी सुद्धा त्याचे द्रव्य, क्षेत्र, काल, भाव समानच आहे. तसंच आपला आत्मा सुद्धा संपूर्ण असंख्यात प्रदेशामध्ये अखंड एक आहे. अवगाहन इथे असंख्यात प्रदेशी जीव आहे, पण जीवाचे प्रदेश हलनचलन करतात. विभाग म्हणजे आपण जोपर्यंत
त्या अवस्थेला प्राप्त होत नाही, उपयोगी होत नाही तोपर्यंत असंख्य प्रदेश म्हणतात डोळ्याचे जे आहेत ते आत्मप्रदेश पायात जातात वगैरे, असं ते रोटेशन होत जातं मधले काहीतरी 8 प्रदेश सोडून. असं ह्या द्रव्यानं नाहीये, हे आपला असंख्य प्रदेश असेल तर त्यांच्या असंख्यामध्ये ते शुद्ध असल्यामुळे त्यांच्यामध्ये थांबा सावकाश सावकाश बोला, त्याचे प्रदेश सावकाश बोला. काय म्हणला? 8 प्रदेश स्थिर आहेत, पुढं काय? जीवाचे बाकीचे जे प्रदेश आहेत ते हलनचलन होत राहतं. स्थिर नामकर्माचा उदय असतो त्याच्या पण निमित्तानं. असं बाकीच्या द्रव्याला नाहीये, कारण जे शुद्ध द्रव्य आहेत ते आहेत त्या प्रदेश तिथेच त्यांचे स्थिर आहेत, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, त्याच्यामध्ये हलनचलन नाहीये, म्हणजे आहे तिथे आहेत. आता परमाणूच एक द्रव्य आहे जे हलनचलन करणारा म्हणणारं द्रव्य म्हणताय, तर त्यामुळे ते एक प्रदेश आहे, त्याच्यात काय हलनचलन? हे एक फक्त अखंड आपला जीव आहे तो असंख्यात प्रदेशी असल्यामुळे त्याच्यात तुम्ही सांगू शकताय की प्रदेशांचं स्पंदन होतंय किंवा हलनचलन होत आहे वगैरे, अस्थिर होत आहेत वगैरे. पण परमाणू हे द्रव्य ते सोडून दिले, जीव सोडून दिले, शुद्ध जे आहेत ते धर्म अधर्म काल आणि त्यांच्यामध्ये हलनचलन कसं होणार आहे? त्यांच्यामध्ये कसं हलनचलन? आकाश त्यांच्यामध्ये हलनचलन कसं होणार? तेच म्हणलं की नाही होणार. त्यांच्यामध्ये आहेत तिथे प्रदेश ते एकच आहेत पूर्ण अखंड रूपाने, पण तिथे आणि प्रदेश त्याच जागे स्थिर आहेत, म्हणजे आणि जीवाचे फक्त विभावामध्ये आहेत ते, जोपर्यंत आहे स्वभावाला प्राप्त होत नाही पूर्ण रूपाने तोपर्यंत. बर, शंका कळली का? लोकाकाशामध्ये पूर्ण धर्मद्रव्य व्याप्त आहे, मग जसं जीवाच्या प्रदेशांमध्ये परिस्पंदन होत आहे, वर खाली होत आहे म्हणता, तसं धर्म अधर्म आकाशामध्ये होतं का? त्यांच्या प्रदेशामध्ये त्यांचं परिस्पंदन वगैरे होतं का? परिस्पंदन हे योग गुणाचं कार्य म्हणतोय ना आपण, त्यामुळे तिथं त्याचं कारण आहे एक मागं, तसं कारण अन्य द्रव्यांमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये तसं काय हलनचलन नाही. कारण आणि ते जरी हलायला मदत करतायत तुम्हाला गमनाला, तरी स्वयंगमन करत नाही आहेत, स्वयंस्थिर आहेत सांगितलं, त्यामुळे त्यांच्यामध्ये असं काय लागणार नाही. अवगाहनेस विशिष्ट हे विशेषण का दिले आहे? सर्वच द्रव्यांमध्ये अवगाहनत्व आहे, पण ते मर्यादित सीमित आहे. कारण सांगा हेतू, जेवढ्या जागेमध्ये तुम्ही आहात ना तेवढ्या जागेमध्येच तुम्ही इतरांना अवगाहना देण्यामध्ये सहकार्य करू शकता. जिथं तुम्ही नाही आहे अशा ठिकाणी पण आकाशद्रव्य सगळ्यांना अवगाहना देतं. म्हणजे काय कळलं? आपल्या शरीराच्या प्रदेशामध्ये किती द्रव्य आहेत? 6 द्रव्य आहेत. मग तसं तुम्ही पण 6 द्रव्यांना जागा दिलीच की मग आकाशद्रव्यापेक्षा काय वेगळं केलं? मग त्याच्यामध्ये का विशिष्ट अवगाहनत्व? तर ह्याच्यासाठी सांगतायत की तुम्ही जे काय अवगाहना देताय त्याचं लिमिट आहेत, त्याला ते मर्यादित आहे. मर्यादित क्षेत्रात मर्यादित द्रव्यांना अवगाहना मर्यादित कधीतरी काळामध्ये असं देऊ शकाल, पण सर्व द्रव्यांना वगैरे हे सांगतायत. केवळ एका आकाशामध्येच इतके व्यापक अवगाहन हेतुत्व आहे की सर्वांना एकदम जागा देण्यास निमित्त पडते, म्हणून विशिष्ट अवगाहन हेतुत्व म्हटले आहे. सर्वांना युगपत द्यायचं सामर्थ्य त्याच्यामध्येच आहे, कारण संपूर्ण आकाश व्याप्त आहे ना. मग धर्मद्रव्यात पण म्हणा, धर्मद्रव्य पण व्याप्त आहे की, मग पूर्ण लोकांमध्ये व्यापणारं ते आहे, तर त्याला पण म्हणा अवगाहनत्व आहे. सगळ्यांना जागा देत आहेच की ते. असं कुठंही नाही आहे की धर्मद्रव्य आहे आणि अन्य द्रव्य नाही, किंवा अन्य द्रव्य आहेत आणि धर्मद्रव्य नाही. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये अवगाहन हेतुत्व नाही, कारण आलोकाकाशामध्ये धर्म अधर्म नाहीत. आणि एका प्रदेशावरती कितीतरी गोष्टी सामावू शकतात ना, तो प्रदेश बाकीच्यांचे येऊ शकतात, तसं कुठं बाकीचे करू शकतात, हे फक्त आकाशामध्येच आहे. धर्मद्रव्य पण आहे ना तिथं, त्या एका प्रदेशामध्ये धर्मद्रव्य पण आहे की. मग धर्मद्रव्यांनी पण अन्य सगळ्यांना जागा दिली म्हणा. अवगाहन हेतुत्व त्याच्यात पण आहे ना धर्मद्रव्यामध्ये. सामान्य गुण आहे असं त्यांचं शंका आहे. पण धर्मद्रव्य सर्वव्यापी नाही, धर्मद्रव्य आलोकाकाशामध्ये नाही, म्हणून ते आकाशाचं कार्य करू शकत नाही. इथं उदाहरण दिलेत त्यांनी माताजींनी. एका दिव्याच्या प्रकाशामध्ये अनंत दीपकांचा प्रकाश सामावतो. उसाच्या रसाने भरलेल्या पात्रात पुष्कळ सोने राहू शकते. आता हे 3रंच उदाहरण आलं परत. दुधाने भरलेल्या पात्रात तितकीच राख आणि सुया मावू शकतात.
दुधाचं साखर झाली, साखरेचं ऊसाचं रस सगळं एकत्र. दुधाने भरलेल्या पात्रात तितकीच राख व सुया सामावू शकतात. त्याचप्रमाणे विशिष्ट अवकाश दान शक्तीमुळे अनंत द्रव्य असंख्यात प्रदेशी लोक आकाशामध्ये सामावू शकतात. यात बाधा येऊ शकत नाही. अशा रीतीने आकाश सर्व व्यापक सर्वत्र आहे. आकाश अखंड अनंत प्रदेशी आहे. त्रिकालातही गुणद्रव्यास सोडून स्वतंत्र राहू शकतच नाहीत. हा अबाधित सिद्धांत आहे. आकाश सर्वांना जागा देते हे म्हणणे व्यवहारण्याचे की निश्चयण्याचे? का? दोन द्रव्यांचा संबंध आला तिथं व्यवहारच म्हणायचा. कारण प्रत्येक द्रव्य आपल्यालाच जागा देतं, अन्यांना जागा देऊ शकत नाही. पण आपण म्हणतोय की कोणाचं घर आहे? वडिलांचं घर आहे का तुझं घर आहे? ज्या घरात राहतं ते घर कोणाचं आहे? मग त्यांचं घर आहे, व्यवहार झाला. तुझं घर म्हणजे तुझं घर म्हटलं तरी व्यवहार झाला. तुझं घर कुठे आहे? वास्तविक आपल्या असंख्यात प्रदेशामध्येच आपण राहतो. म्हणून प्रत्येक द्रव्य आपापल्या प्रदेशातच राहतं. पण व्यवहाराने म्हणलं जाणार की आकाशामध्ये सर्व द्रव्य राहतात. लोकाकाशाच्या परिणमनामध्ये कालाणू निमित्त आहे. पण अलोकाकाशाच्या परिणमनामध्ये कोण निमित्त आहे? कालाणूच निमित्त आहे. कारण आकाशद्रव्य अखंड आहे. तेव्हा लोकाकाशातील एकच कालाणू देखील संपूर्ण आकाशाच्या परिणमनामध्ये निमित्त मात्र होऊ शकते. कारण लोकाकाश व अलोकाकाश हे भेद व्यवहारानेच उपचारानेच आहेत, वस्तुतः नाहीत. लोकाकाशाच्या एकाच प्रदेशावर एका जातीचे दोन द्रव्य एकदम राहू शकत नाहीत. असे द्रव्य कोणते? काय सांगायले? लोकाकाशाच्या एकाच प्रदेशावर एका जातीचे दोन द्रव्य एकदम राहू शकत नाहीत. असे द्रव्य कोणते? का? परमाणू एकाच ठिकाणी अनेक राहू शकतात. धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, कालद्रव्य. कालद्रव्य एका प्रदेशावर एकच असतं. कालाणू घ्यायचे. कारण कालाणू अनेक आहेत. ते अनेक आहेत ते एका ठिकाणी एका जागे एका प्रदेशावर एकच कालाणू, एका प्रदेशावर दोन कालाणू राहू शकत नाहीत. कालद्रव्य. परंतु आकाशास जागा देण्यास कोण निमित्त आहे? आकाश सर्वांना जागा देतं, पण आकाशाला जागा द्यायला कोण निमित्त आहे? तर स्वयं आकाशच स्वतःला जागा देण्यास निमित्त आहे. आकाशाच्या हलनचलनास व स्थिर राहण्यास कोण निमित्त आहे? आकाशाच्या हलनचलनास आणि स्थिर राहण्यास कोण निमित्त आहे? हा, कोण निमित्त आहे? हलनचलन नाही त्याच्यामध्ये. विरुद्ध प्रश्न विचारलाय. हा प्रश्न चुकीचा आहे. कारण आकाश हलनचलन करीतच नाही व आकाशाची स्थिरता हलनचलनपूर्वक नाहीच. म्हणून सांगतायत की आकाशामध्ये आकाशाच्या हलनचलनाला कोणी निमित्त नाही आहे. तिथं हलनचलनच नाही आहे, कारण त्याच्यामध्ये क्रियावती शक्ती नाही. झालं 5 मिनिटं. मग तिथं काय सांगितलं होतं की आपण केलं ना हे लक्षण की आकाश नाही काय एक कालाणू आहे तो आकाशाच्या संपूर्ण प्रदेशाचं परिणमन करण्यामध्ये निमित्त आहे किंवा मदत करतं. तसं तुमचं द्रव्य पण अखंड प्रदेशी आहे. तुमच्या परिणमनामध्ये किती कालाणू मदत करतायत? प्रश्न आहे तुम्हाला. जीवाच्या परिणमनामध्ये किती कालाणू मदत करतात? तुम्ही जर असंख्यात प्रदेशी आहेत तर सांगितलं होतं की एक कालाणू पण जेवढं आपलं शरीर व्यापलेलं आहे तिथं जेवढे कालाणू आहे ते पण प्रत्येक परमाणूंना ते निमित्त. परमाणू नाही, मला जीवाबद्दल सांगा. जीवाचं परिणमन होण्यामध्ये किती कालाणू? शरीरात त्या राहतंय की नाही त्या अपेक्षेने शरीराने व्यापलेलं आहे तेवढे परमाणू, तेवढे कालाणू. मग जीवाचं परिणमन होण्यामध्ये किती कालाणू मदत करतात? असंख्यात कालाणू म्हणायचे तुम्हाला.
चर्चा करू. ध्रुव नाही, द्रव्यत्व शक्तीने त्याचा परिणाम चालू आहे की निमित्तच म्हणतोय की उपादान झालं ते. किती कालाणू निमित्त आहेत असा प्रश्न आहे. जय श्रीमा, आम्हाला उत्तर द्या. ओम. हा मी जाणणारा ध्रुव जीव आहे. परिस्पंदन करणे, हलनचलन करणे हा माझा स्वभाव नाहीच. मी माझ्याच द्रव्य क्षेत्र कालभावामध्ये स्थित आहे. बाह्य आकाश म्हणजे माझे द्रव्य, माझा स्वभाव नाहीच. त्या आकाशाचा देखील मी ज्ञाता मात्र आहे. अवगाहन गुण संपन्नोहम. जीवोहम. ओम. विसर्जन. नमो हरि.